एका इच्छेसाठी हं. तो उपाय केल्यानंतर हं. ती इच्छा पूर्ण होतेच होते. वेबसाईट मी मगाशी बोलल्याप्रमाणे ब्रह्मांडीय ऊर्जेशी जोडली गेलेली आहे. तिरुपती बालाजींच्या आशीर्वादातून आणि त्यांच्या ज्ञानातून हं. आम्ही ते सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरं काढलेली आहेत. तर मयुरी, जसं आता तू बोललीस की हे व्हिडिओ बघून, वेबसाईटवरचे व्हिडिओ बघून तुम्हाला उपाय मिळतील. तर हे नक्की कशा प्रकारचे व्हिडिओ आहेत आणि ते कसे बघायचे? त्या व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छा किंवा कामातले अडथळे तत्काळ आणि कायम स्वरूपी दूर होण्यासाठीचा खूप प्रभावी आणि अतिशय सोपा उपाय. तुम्हाला कुलदेवतेचा दोष असो, तुम्हाला वास्तुदोष असो, तुम्हाला पितृदोष असो, तुम्हाला मुंजोबाचा दोष असो, तुम्हाला ग्रहांचा दोष असो, तुम्हाला कोणताही दोष असो किंवा नसो, व्हिडिओतला उपाय प्रत्येक व्यक्ती करू शकते. जी लोक बिझनेस करतात त्यांच्या बिझनेस वाढीसाठीच आम्ही तो उपाय दिलेला आहे. अरे वा, म्हणजे नक्की काय आहे हा व्हिडिओ? 2 व्यक्तीत भांडणं लावण्याचा व्हिडिओ आहे. म्हणजे हे का? तर मयुरी, मागच्या एपिसोडमध्ये जो प्रेक्षकांनी ज्या एपिसोडला खूप प्रतिसाद दिला, तर त्या एपिसोडमध्ये तू ओझर बोलली होतीस नजर दोषाबद्दल. तर जर एखाद्याला नजर दोष झाला असेल किंवा दृष्ट लागली असेल, तर आपण घरात मिठानी दृष्ट काढतो. याशिवाय आणखीन काय उपाय आहेत त्याच्यावर? नजर लागते म्हणजे काय होतं, हम्म. तर लक्षणं काय काय असतात हम्म. नजर लागण्याची. मग हो. ती लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत, मोठ्यांपर्यंत कोणालाही नजर लागू शकते. नजर कशामुळे लागते, तर आपण चुकीच्या ठिकाणी, म्हणजे आपण अपवित्र ठिकाणाच्या जवळून पास झालो, किंवा आपण खूप नटलो आणि आपण सोशल मीडियावर आपले फोटोज टाकले. काय होतं ना, जसं आपण आत्ता म्हणतोय की पॉझिटिव्ह वाईब्स असतात, तशा निगेटिव्ह वाईब्स असतात. व्हायब्रेशन्स म्हणतो आपण त्याला. वाईब्स म्हणजे व्हायब्रेशन्स. पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तशा निगेटिव्ह व्हायब्रेशन्स पण असतात. त्यामुळे नजर लागते. आणि आपण नजर लागण्यापासून स्वतःला तसं बघायला गेलं तर 100% थांबवू शकत नाही. आपल्या हातात काहीच नसतं. करेक्ट. मग आपण काय करू शकतो, तर अगदी 2-3 उदाहरणं छोटीशी सांगते मी. की घरामध्ये कापूर आणि लवंगा जाळायच्या देवासमोर. त्यांनी काय होतं ना, आपण आपल्या घराला प्रोटेक्ट केलं की तुम्ही स्वतः प्रोटेक्टेड राहता. नक्कीच. त्याच्यानंतर तिळाच्या तेलाचा दिवा संध्याकाळी देवासमोर लावायचा. आणि पूर्वापार चालत आलेली अजून एक गोष्ट म्हणजे तिन्ही सांजेला देवापाशी दिवा लावल्यानंतर जे कोणी घरामध्ये उपलब्ध असतील व्यक्ती, त्यांनी सगळ्यांनी आपले पारंपरिक श्लोक आणि स्तोत्र मंत्र म्हणायचे. म्हणून ते संध्याकाळ झाली की शुभंकरोती म्हणायला आपल्या अगदी लहानपणापासून आपण ऐकत आलोय. आपल्याकडे परंपराच आहे ती. त्यानंतर अगदी आत्ताच्या काळातला उपाय सांगायचा झाला, आपल्या पिढीचा उपाय सांगायचा झाला, तर हे आता ना लोक रिलेट करतील ही गोष्ट मी सांगितल्यानंतर. बाहेरून घरात आल्याबरोबर लगेच हातपाय धुवायचे. हात, पाय आणि चेहरा व्यवस्थित धुवायचा. टाचा नीट धुवायच्या. का बरं, म्हणजे टाचांवरच का तू फोकस करतेस आता? निगेटिव्हिटी जी असते, नजर लागणं, नजर बाधा होणं, नजर दोष होणं, निगेटिव्हिटी जी असते ती टाचेला चिकटून येते. अच्छा. ही पूर्वापार चालत आलेली कन्सेप्ट आहे. जी गोष्ट आपल्याला दिसत नाही ती नसते का? असते ना ती गोष्ट. एनर्जी असते. एनर्जी असते. एक्झॅक्टली. निगेटिव्ह एनर्जी ही टाचेला चिकटून येते. त्यामुळे घरात आल्याबरोबर पाय धुणं, टाच धुणं हे फार महत्वाचं आहे. धुतल्यानंतर बऱ्यापैकी तो दोष निघून जातो. ज्यांची बैठी घरं आहेत किंवा ज्यांचे बंगले आहेत, त्यांना मी आवर्जून हे सांगितलंय की बाहेर नळाची सोय करा. बाहेरून आल्यानंतर बाहेर हातपाय धुवूनच तुम्ही घरात जा. ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत. म्हणजे जसं कोरोनामध्ये आपल्या सर्वांना सवय लागली होती की अगदी हातपाय धुवूनच घरात आले हातपाय धुवायचे आणि मगच कामाला सुरुवात करायची. याला सायंटिफिक रिझन जितकं खरं आहे तितकं हे सुद्धा दुसऱ्या बाजूचं रिझन सुद्धा तितकंच खरं आहे. आणि आपण मीठ मोहरीने दृष्ट काढतो, मग असे तू म्हटल्याप्रमाणे. म्हणजे असं ठराविक वार आहे याच्यासाठी की शनिवारीच दृष्ट काढली पाहिजे किंवा लहान मुलांचे दृष्ट ही जनरली अमावास्या आणि पौर्णिमेला काढतात. आणि
मी अजून एक सांगते, की दृष्ट काढायची सवय लावू नका. म्हणजे दर आठवड्याला जर तुम्ही दृष्ट हं, काढत हं, असाल, तर हे हं. चुकीचं आहे माझ्या दृष्टीने. बरं. खूप लहान मुलं असतील, तर अमावास्या पौर्णिमेला दृष्ट आवर्जून काढावी. अच्छा. ओके. असं होत असेल, की लहान मुलं चिड करायला लागलेली हं, आहेत हं. किंवा त्यांना खूप स्वप्न पडतायत, बरं. तर मग परत नुसत्या मिठाने दृष्ट लहान मुलांची काढावी. अच्छा. उजव्या हातामध्ये मीठ घ्यायचं आणि उजव्या पायापासून डाव्या पायापर्यंत 3 सर्कल्स नेहमीसारखी दृष्ट काढण्याची अशी पद्धत आहे आणि ते मीठ नंतर केरात टाकायचं. हं, हं. म्हणजे पाण्याखाली म्हणजे सिंकमध्ये हे करण्यापेक्षा केरात टाकायचं ते केरात मीठ. टाकायचं. बरं. फारच छान. उत्तम असं तू सोल्युशन दिलंयस या नजर मगाशी दोषावर. सांगितलं ते हे 100% सोल्युशन नाहीये हं, हां. हं. कारण नजर लागणं ही कन्सेप्टच खूप जास्त अगदी, अगदी. व्हास्ट आणि मोठी आहे. खरंच मग आहे, खरंच आहे. त्यातल्या त्यात आपण काय करू हं. शकतो? आणि मी अजून एक सांगेन, अ, ज्यांना उपाय केल्यानंतर सुद्धा नजर दोषाचा त्रास होतो, हं, हं. त्यांनी सोशल मीडियावर किमान 12 महिने हं. पोस्ट म्हणजेच पर्सनल लाईफ फोटोज आणि हे ह्या सगळं पोस्ट टाकणं करणं बंद. थांबवा. बरोबर आहे. कारण नजर लागणं ही एक कन्सेप्ट जरी असेल, हं. तरी ती खूप डीप आणि खूप व्हास्ट आहे. अच्छा. दृष्ट लागणं म्हण, नजर लागणं म्हण, नजर बाधा म्हण, आपण हं. काहीही शब्द हो, हो, वापरू हो. शकतो. बरोबर. पण दॅट इज निगेटिव्ह थिंग ओन्ली. हं, हं, हं. आणि निगेटिव्हिटी ही पटापट वाढत जाते, कॅच होते लवकर ती. कॅच होते. त्यामुळे आपण थोडं सावधगिरीने बरोबर. पुढे जायचं. तर मयुरी, तू आधी पूर्ण कन्सल्टन्सी घ्यायचीस म्हणजे हो. फोनवर तू उपाय द्यायचीस सर्वांना. तर त्यानंतर एक तू काही मध्ये गॅप घेतलीस हो. आणि आता डायरेक्ट वेबसाईट तुम्ही लॉन्च केली आहे. हो. तर का म्हणजे गॅप घेऊन हे वेबसाईटवर तुझं येणं अ, कशासाठी आहे म्हणजे का वेबसाईट? सांगते. वेबसाईट ही 2 वर्षापासूनच आलेली आहे. ओके. असंख्य लोकांनी त्यावर प्रश्नही बघितलेले हं, हं, आहेत. हं. पण असं झालेलं, की पर्सनल कन्सल्टेशन करायचं होतं अनेकांना. म्हणून मी परत मध्ये चालू केलेलं होतं. पण बरं. माझ्या अनेक इतर गोष्टींमुळे आणि मध्ये स्वरयंत्राला सूज आली होती बोलून. हो. 5-5, 6-6 तास फोनवर बोलल्यामुळे स्वरयंत्राला सूज आलेली होती. बरोबर. म्हणून डॉक्टरांनीच मोठा गॅप घ्यायला सांगितलाय. कारण सांगितलं. अँटिबायोटिक घेऊन किंवा इतर औषधं गोळ्या घेऊन ते भरून येत नाहीये. हं. आणि म्हणून मग जे वेबसाईटवर लोकांनी प्रश्न आपल्या यांनी प्रश्न बघितलेले आहेत, हं. त्यांना माहिती आहे की पूर्वी जी वेबसाईट होती आपली greatanswer.in तिकडे फक्त प्रश्न उत्तरं होती. हं, हं. आत्ताही आहेत. हं. पण आम्ही अजून उपायांचा एक वेगळा मोठा सेगमेंट ॲड केलेला आहे बरं, त्याच्यामध्ये. बरं. व्हिडिओद्वारे मी उपाय व्हिडिओच्या स्वतः स्वरूपात. ओके. अच्छा. मी स्वतः व्हिडिओच्या स्वरूपामध्ये उपाय दिलेले आहेत बरं, वेबसाईटवर. बरं. ओके. म्हणजे तुम्हाला कोणताही दोष असेल, हं. तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओतला उपाय केल्यानंतर तुम्हाला सोल्युशन मिळेल, तुम्हाला मार्ग मिळेल. बरं. त्याचबरोबरीने तुम्ही प्रश्नांची उत्तरंही बघून तिथे जी उत्तरं येतील, हं. जे दोष येतील हं. किंवा जे स्तोत्रमंत्र येतील तेही करा आणि त्या जोडीला व्हिडिओतले उपायही आवर्जून करा. अच्छा. तर तू जे आता बोललीस, की व्हिडिओ तुम्ही बोलताय आणि सर्व गोष्टी तिथे आहेत. तर हो. नक्की व्हिडिओमध्ये काय आहे? सांगते. व्हिडिओमध्ये मी डायरेक्ट उपाय सांगितलेत. बरं. हे उपाय कोणतेही स्तोत्र, मंत्र, दानधर्म किंवा हे काहीही नाहीये. हं. काहीतरी सरप्राईज एलिमेंट त्याच्यामध्ये आहे बरं. आणि ते उपाय करायला तुम्हाला फक्त काय करायचंय, हे उपाय पेड आहेत वेबसाईटवरचे. हो. त्या व्हिडिओमधल्या उपायाची जी काही तिकडे फी दिलेली आहे, हं. तेवढी फक्त फी भरायचे एवढाच खर्च आहे. अच्छा. बरं. मी जे उपाय सांगितलेले हं, आहेत, हं. तो सरप्राईज एलिमेंट असणार आहे आणि ओके. ते मी उपाय उघड-उघडपणे माझ्या आत्तापर्यंत कोणालाही दिलेले नाहीयेत. बरं आणि ते उपाय कुठेच नाहीयेत तसे अवेलेबल. नाही, कुठेच नाहीयेत. ओके. वाह! तर जसं तू मगाशी आपण बोललो, की नजर दोष. तर नजर दोषाबद्दल सुद्धा व्हिडिओ आहे का हो, वेबसाईटवर? आहे. ओके. तर काय आहे त्या व्हिडिओमध्ये? सांगते. दृष्ट लागलेली असेल, हं. नजर दोष झालेला असेल, बरं. तर ते कसं घालवायचं किंवा हं. त्यापासून प्रोटेक्शन कसं घ्यायचं, अच्छा. ह्यासाठीचे मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आपल्या greatanswer.in या बरं, वेबसाईटवर. बरं. मी आत्ता ज्या गोष्टी सांगितल्या ना मगाशी, नजर कापूर दोषाचं. जाळणं हो, वगैरे, हो. हे नाहीये त्याच्यामध्ये. अच्छा हे नाही. नाही, ह्याच्या नाही. व्यतिरिक्त आणखीन उपाय ते आहेत. मी अगदी जनरल सांगितलं, एक बरं. माहिती व्हावी हं, सगळ्यांना हं. म्हणून. पण म्हटलं ना मगाशी सरप्राईज एलिमेंट आहे त्या बरं. व्हिडिओमध्ये बरं. आणि आय एम 100% शुअर की तुमच्यासाठी जो व्हिडिओ समोर येईल, हं. तो उपाय तुमच्यासाठी तुम्ही केल्यानंतर
तुम्हाला आता आपण उदाहरण घेतोय नजर दोषाचं. हो. तुमचं प्रोटेक्शन नजर दोषापासून 100% होईल. बरं. हो. अच्छा. असा तो उपाय आहे असा त्याच्यात तो दिलेला. तो उपाय म्हणण्यापेक्षा ते उपाय आहेत. आता तुमच्यासाठी कुठला उपाय समोर येतोय ते तुमच्यावर आहे. आपली वेबसाईट कशी आहे? हं. नंबर्सवर बेस आहे आपली ओके. वेबसाईट. तुमच्यासाठी तुम्हाला तो नंबर क्लिक करावासा वाटला, हं. म्हणजे तो उपाय तुमच्यासाठी आहे. ह्यावर आपली वेबसाईट आधारित आहे. मला नाही कळलं हे. मला नीट समजावून सांग. कारण आपण म्हणजे मी वेबसाईट ती पाहिली आहे. तर हं. त्यावर कसं प्रश्न विचारतो आपण, प्रश्न सिलेक्ट करतो करेक्ट. आणि त्यामध्ये उपाय येतात. हं. त्यानंतर नंबर्स येतात. हां. तर नक्की कुठला नंबर मी सिलेक्ट करायचा? आणि तो आलाय तोच माझ्यासाठी परफेक्ट आहे कशावर? हां. इच्छापूर्तीचे व्हिडिओ आहेत वेबसाईटवर आपल्या. ओके. ठीक आहे. जेव्हा तुम्ही इच्छापूर्तीच्या कॉलमला क्लिक कराल, हं, हं. तिकडे तुम्हाला काही नंबर्स दिसतील. बरं. तर माझ्या मनात एखादा नंबर आला, समजा हं. माझ्या मनात 2 नंबर आला. हं. प्रश्न बघायचा कसा? हं. तुमच्या मनातली जी इच्छा आहे, हं. ती इच्छा म्हणायची मनातल्या मनात. बरं. आता फॉर एक्झाम्पल मला नोकरीमध्ये बदली पाहिजे. हं, हं. तर मी मनात काय म्हणणार, की मला नोकरीमध्ये बदली मिळावी, हं. ही माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी हं. मला उपाय पाहिजे. बरं. आणि जो नंबर पहिला मनात येईल, हं. तो नंबर क्लिक करायचा. हं. माझ्या मनात 2 नंबर आला. बरं. नंबर 2 हा आला. हं. तर तो क्लिक केल्यानंतर तो नंबर मला रेझोनेट झालेला असतो. ओके. बरं. त्या नंबरची आणि माझी स्पंदनं जोडली गेलेली असतात. अच्छा. म्हणजे तो नंबर खास तुझ्यासाठीच आलेला आहे. येस. असंच असतं ते. हो, असंच ओके. असतं. तुम्ही याच्यामध्ये अजून काय करू शकता, की हं. तुमच्या स्वतःच्या कुलदेवीला हं. आणि तिरुपती बालाजींचंही स्मरण करू शकता. बरं. आणि काय होतं ना, तुम्हाला जो नंबर तिकडे दिसलेला आहे, तो नंबर तुमच्यासाठीच असतो. बिकॉज तो तुम्हाला रेझोनेट झालेला असतो. बरोबर. कारण आपली ही वेबसाईट, हे सॉफ्टवेअर जरी असेल, तरी ती ब्रह्मांडीय ऊर्जेशी जोडली गेलेली आहे. खरं आहे. आणि तुम्ही आणि त्या नंबरला आलेला उपाय हा कुठेतरी योग देवाकडनंच साधला गेलेला आहे. बरोबर. त्या ब्रह्मांडीय ऊर्जेकडनंच साधला गेलेला आहे. हा उपाय तू कर, म्हणजे तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला तुला मदत होईल. अगदी. आणि मी व्हिडिओमध्ये डायरेक्ट उपाय सांगितलेत. तुम्हाला कोणताही दोष असू दे, तुम्हाला मुंजवाचा दोष असू दे, तुम्हाला वास्तू दोष असू दे, तुम्हाला ग्रहांचा किंवा पत्रिकेतला दोष असू दे, तुम्हाला पितृदोष असू दे, तुम्हाला कुठलाही दोष जरी असेल वैयक्तिक, तरी सुद्धा तो उपाय केल्यानंतर आणि त्याच्या जोडीला आपले जे काही प्रश्न आहेत वेबसाईटवर, ते बघितल्यानंतर, ते पण नंबर्स आहेत तिकडे, ते ह्याच पद्धतीने प्रश्न बघायचे आहेत. अच्छा. हे दोन्ही तुम्ही एकत्र केल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही असं होणार नाही. अच्छा. किंवा तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळायला 100% मार्ग मोकळा होईल. ओके. इनफॅक्ट मला असं म्हणायचं की आज आपला हा व्हिडिओ जे ऑडियन्स बघतायत, हो. त्यांच्यापर्यंत म्हणजे त्यांच्या समोर काहीतरी प्रॉब्लेम आला असेल आणि त्याचं सोल्युशन म्हणूनच हा व्हिडिओ आला असेल. येस, येस. हो. असंही असू शकतं. कारण आम्ही हे जे व्हिडिओ बनवलेत ना, हं. मी आणि पंकज मंत्री दादांनी, हो. आम्ही हे जे व्हिडिओ बनवलेले आहेत, ते साक्षात तिरुपती बालाजींच्या आशीर्वादाने बरोबर. आणि त्यांनी जे आम्हाला ज्ञान दिलं, त्या ज्ञानातून ते साकारलेले आहेत. संपूर्ण वेबसाईटच ह्या ज्ञानातून साकारली गेलेली आहे. बरोबर. त्यामुळे तो जो योग जुळून येणं म्हणतो ना, की योगायोगाच्या गोष्टी खरंय, खरंय. किंवा योग जुळून येणं, हो. हे ते आहे. तुम्हाला बरोबर. तो व्हिडिओ त्या नंबरला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तो उपाय येणं, म्हणजे तो योग जुळून येणं. नक्कीच, नक्कीच. अगदी खरं. जर मला दृष्ट लागण्याचा व्हिडिओ हा मला greatanswer.in वर बघायचा असेल, तिथे मी क्लिक केलं, तर त्याच्या खाली जे नंबर्स मला मिळालेत, तर त्यामध्ये सपोज 2 असेल, 3 असेल आणि 4 नंबर असेल. तर त्यातले नक्की कुठला मी सिलेक्ट करायचा? आधी माझ्या मनात येतो 2 नंबर, त्यानंतर येतो 3 नंबर. तर नक्की कुठला मी घेऊ? ओके, म्हणजे तुला असं विचारायचं आहे की तू कन्फ्यूज झालीस. कन्फ्यूज झालीये मी थोडी, तर त्या अशा वेळेस काय करायचं? हां. दृष्ट लागण्यासाठीचा उपायाचा जो व्हिडिओ आहे, तिकडे क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तू तुझ्या कुलदेवतेचं स्मरण करायचं, बालाजींचं स्मरण करायचं आणि इमिडिएट जो नंबर येईल ना, तोच क्लिक करायचा. बरं. म्हणजे जो पहिला माझ्या फ्लॅश झालाय, हां. 2 नंबर, तिकडे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये
क्लिक करा. तुम्ही कन्फ्यूज राहू ओके. नका. अच्छा. जरी तुम्ही कन्फ्यूज राहिलात, हं. तरी मी तुम्हाला सांगते हे लोकांचे म्हणजे असे अनुभव आहेत, हं. की ॲट द एंड हं. तुमच्यासाठी जो उपाय येणार आहे ना, तोच नंबर तुझ्याकडनं क्लिक केला जातो. अच्छा. तुम्ही मेकॅनिकली तो नंबर सिलेक्ट करता. हां. आलं का बरोबर. लक्षात? हो. तुझ्या डोक्यामध्ये असतं 2 करू का 3 करू का 4 करू, पण मेकॅनिकली तू 3 नंबर सिलेक्ट बरोबर. करतेस. हां. ह्याचं कारण असं, की ब्रह्मांडाचीच ती इच्छा असते. ब्रह्मांडाचीच ती इच्छा असते, ओके. अच्छा. की तुम्हाला त्यावेळी तोच उपाय मिळावा ही ब्रह्मांडाचीच इच्छा असते. बरं. हं. आता इच्छापूर्तीच्या व्हिडिओबद्दल छोटंसं अजून एक हो. उदाहरण देते. तू नोकरी करतेयस. हं, हं. तुझं लग्नही झालंय. हं. तर एक एक जी व्यक्ती असते किंवा आपण उदाहरण घेऊ, की एक एक व्यक्ती आहे जी जी नोकरी करते आणि ज्याच्यावर कर्ज पण आहे. बरोबर. असं होत नाही, की एक व्यक्ती आणि एकच इच्छा हं. आणि एकच प्रॉब्लेम हं. असं नसतं. हं, हं. एक व्यक्ती, अनेक प्रॉब्लेम, अनेक इच्छा. बरोबर. तर तू जो नंबर इच्छापूर्तीच्या व्हिडिओसाठी सिलेक्ट केलेला आहेस, हं, हं. तिकडे मी इंट्रोडक्शन दिलेली आहे, बरं. की तो उपाय हं. कोण-कोण करू शकतं. अच्छा. त्या नंबरसाठी आलेला उपाय कोण-कोण करू शकतं. बरं. मग जर त्यातले जे नॉर्म्स तुला लागू होतायत, हं. त्या प्रत्येक इच्छेसाठी तू तो उपाय करू शकतेस. बरं. मग सपोज 3 नंबरमध्ये आला असेल, तर 3 नंबरमध्ये वेगळे उपाय दिलेले आहेत. हो, म्हणजे ज्याची त्याचं काय म्हणतात नशीब असेल किंवा हो, ब्रह्मांडाची जी इच्छा असेल, हो, तोच नंबर आपल्या डोळ्यासमोर येणार आणि हो. तेच उपाय आपल्याला दिसणार. येस. ओके. आता तुम्ही नवरा-बायको आहात हं. आणि तुम्हाला घर घ्यायचंय. तर तुमची इच्छा काय आहे, की आम्हाला घर बरं घ्यायचंय. घ्यायचं. म्हणजे इच्छापूर्ती हो. आणि घर घेण्यामध्ये अडथळे येतायत. हं. तर किंवा कन्फ्युजन आहे, की हे घेऊ का ते घेऊ, बरोबर. कुठलं घेऊ? हं. तर मग मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितल्याप्रमाणे निर्णयाचा करेक्ट. प्रश्न, की मी घर कोणतं सिलेक्ट करू? बरोबर. आणि इच्छापूर्तीचा व्हिडिओ कसा बघायचा? हं. तू वेगळ्या वेळेला इच्छापूर्तीचा वेगळा म्हणजे वेगळा नंबर तुला जो पाहिजे तो नंबर सिलेक्ट करायचा बरं. आणि तुझ्या मिस्टरांना पण सांगायचं, की तुम्हाला पाहिजे तो नंबर सिलेक्ट करा. बरोबर. कारण दोघांचे हे वेगवेगळे असणार आहेत. हां. आता मग तुमच्या लकवर आहे, की तुम्हाला कोणते उपाय येतायत. ओके. बरं. मग त्याला वेगळा येऊ शकतो, मलाही वेगळा येऊ शकतो. वेगळाही येऊ शकतो, एकही एकही येऊ येऊ शकतो. शकतो. ओके. दॅट बरं. दॅट्स अप टू युअर लक, की बरं. कोणतं कोणतं येणार. अच्छा. पण दोघांच्या नावावर घर घ्यायचं असेल, तर मग दोघांनी सेपरेट उपाय कारण ओके. दोघांचे योग वेगळे आहेत ना बरोबर. नक्कीच. आणि दोघांची एनर्जी वेगळी एनर्जीज आहे. वेगळ्या. हे खूप महत्वाचं आहे. जर तू एक नंबर सिलेक्ट केलास, हं. तुझ्यासमोर उपाय आला, हं. तू तो व्हिडिओ बघतीयेस आणि तुला जर कन्फ्युजन झालं, की "अरे नाही, मी 200 ऐवजी 1 नंबर सिलेक्ट करायला पाहिजे होता का? हं, हं. मग मी बघू का 1 नंबरचा उपाय?" तर हां. तसं करू नका. ओके. तुमचे एक्स्ट्राचे पैसे आम्हाला नकोयत अजिबात. हं. कारण ब्रह्मांडीय ऊर्जेची ही इच्छा होती आहे, की ह्या व्यक्तीला 2 नंबरचा उपाय मिळावा. अच्छा. बरोबर. हं. त्यामुळे अजिबात तिकडे कन्फ्यूज होऊ हं, नका. हं, हं. तो उपाय तुझ्यासाठी आलेला आहे. बेधडक तो उपाय करून मोकळं बरोबर. व्हायचं. बरोबर. कारण आमची इच्छा तीच आहे, की तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत पोहोचवणे ओके. आणि तुम्ही जो नंबर सिलेक्ट केलेला आहे, हं. याचाच अर्थ तुम्ही योग्य उत्तरापर्यंत पोहोचलेला आहात. बरं. तुम्ही योग्य उपायापर्यंत पोहोचलेला आहात. त्यामुळे हं. कन्फ्यूज न होता पटकन जो नंबर मनात येईल तो क्लिक करा. तो उपाय तुमच्यासाठी आहे. सो म्हणजे मनात मन आपलं जेव्हा फर्स्ट इंट्युशन देतं, पहिलं येस. इंट्युशन जे येतं हो. तोच खरा नंबर असतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हे या 2 व्हिडिओबद्दल तर कळलं आम्हाला, नजर दोष आणि इच्छापूर्ती. हो. तर आणखीन कुठले 2 व्हिडिओ ह्याच्यामध्ये असणार आहेत? एक तर इच्छापूर्ती आणि कामातले अडथळे दूर होण्यासाठीचा एक एक व्हिडिओ. व्हिडिओचा सेगमेंट आहे. हो. त्यामध्ये मग नंबर्स आहेत. ओके. नजरदोष घालवण्यासाठीचा एक कॉलम आहे. बरोबर. त्यामध्ये सब व्हिडिओज आहेत. हं. तिसरा आहे व्यावसायिकांसाठी. बरं. व्यापार वृद्धी होण्यासाठीचा व्हिडिओ आहे. बरं. व्यापार वृद्धी होणं म्हणजे काय? तर व्यापार वृद्धी होण्यासाठीचे जे अडथळे आहेत, हं. ते दूर होणं हं. आणि ग्राहक येणं, ग्राहकांच्या माध्यमातून पैसा येणं. बरं. बरं. हे ते व्हिडिओ आहेत. आणि चौथा व्हिडिओ असणार आहे, की दोघांमध्ये भांडण लावण्याचा व्हिडिओ. काय? हां. सिरियसली? हो, म्हणजे काय नक्की? म्हणजे दोघांमध्ये भांडणं लावून द्यायची? हो. सांगते. काय होतं ना,
एखाद्या व्यक्तीची चूक नसताना ती व्यक्ती उगाचच इतर दोघांमुळे टार्गेट होत असते. बरं. मग हे नोकरीच्या ठिकाणी पण घडतं, हे व्यवसायाच्या ठिकाणी पण घडतं, हे घरामध्ये पण घडतं आणि हे मित्रमैत्रिणींच्या बाबतीत पण घडतं. आजकाल लहान मुलांच्या बाबतीत पण हे घडतं. मग जी व्यक्ती चांगली आहे किंवा जिचे काहीही दोष नाहीये, तिने का सहन करायचं? बरं. म्हणून तो व्हिडिओ आहे. अच्छा. याचा अर्थ आपण दोघांमध्ये भांडणं लावणं म्हणजे मन कलुषित करणार नाही आहोत. म्हणजे काय जरा तू एक्सप्लेन करून सांगशील? हां. आता एक व्यक्ती जी तिच्या सासूमुळे आणि नणंदेमुळे म्हणजे घरातली सून, जी सासूमुळे आणि नणंदेमुळे त्रासलेली आहे. त्रासलेली आहे. हं. तिला त्रास होतोय विनाकारण. हं. मग तिच्या सासूमध्ये आणि नणंदेमध्ये भांडण लावायचं. अच्छा. ह्यानी पॉझिटिव्ह गोष्ट काय घडेल, डोकी शांत होतील सगळ्यांची. ओके. पण असं नाही होणार ना, की दोघींमध्ये भांडणं लावून दिली म्हणजे कायमचं दोघी नाही. एकमेकींची तोंड नाही नाही, होणार. नाही, नाही, नाही. आपल्याला ना त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिजे. ओके. कारण सासूला तिची बाजू योग्य वाटतेय. हं. नणंदेला पण सासूची बाजू योग्य वाटते, हं. नणंदेला स्वतःची बाजू योग्य वाटते आणि भरडली कोण जातीये? सून. घरातली सून. हे कोणाच्याही बाबतीमध्ये घडू शकतं. मग 2 वरिष्ठ अधिकारी आहेत आणि जी नोकरी करणारी व्यक्ती आहे, ती विनाकारण त्रास सहन करतेय. मग त्या 2 व्यक्तीमध्ये आपल्या स्वतःला ज्या 2 व्यक्ती विनाकारण हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या 2 व्यक्ती आपल्या स्वतःला विनाकारण त्रास देत बरोबर. असतील, तर त्या 2 व्यक्तीमध्ये भांडण लावल्यामुळे काय होतं? त्या व्यक्तीची बाजू बळकट होते. जी व्यक्ती ओके. सहन करतेय ना, हं. तिची बाजू बळकट होते. पण असं नाही होणार ना, की अशी भांडणं लावल्यावर एकमेकांना काही हानी होईल किंवा नाही, अशा नाही. गोष्टी काही होत नाही, नाही. आपल्या अख्ख्या वेबसाईटवर जे उपाय आहेत ना, हं. ते इतके सात्विक उपाय आहेत, ओके. की सुरुवातीला ते बघून असं वाटू शकतं, की अरे असं कसं? हो. पण हेच योग्य आहे. ओके. त्या 2 व्यक्तींमध्ये भांडणं लावल्यानंतर काय होईल? दोघांची डोकी जागेवर येतील. ओके. पण हा आणि जो तू उपाय सांगतेस तो हा किती दिवस राहतो? म्हणजे अ, परत हा उपायाचा काय म्हणतात इफेक्ट संपला हां. त्यानंतर परत असं होऊ शकतं का, की एकाला टार्गेट दोघं जण मिळून एकाला टार्गेट करतायत? तुमच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टीसाठी तुम्ही टार्गेट होताय, त्या गोष्टीसाठी तुम्ही तो उपाय केल्यानंतर परत तो उपाय तितक्या ताकदीने तुमच्याकडे तो प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागत नाही. अच्छा, बरं. कारण काय होतं ना, हं. तुमचा मुद्दाच समोरच्याला कळतो. बरोबर. त्या 2 व्यक्तींची डोकी जागेवर येतात हो. आणि ह्यालाही कळतं, की अरे नाही तू बरोबर आहेस. हं. त्यालाही कळतं, की अरे नाही तू बरोबर आहेस. बरं. आणि मग ॲट द एंड रिझल्ट काय मिळतो, की तिघांचे विचार तिघांना समजतात. एका लेव्हलला येतात म्हणजे ते सगळे. एका लेव्हलला ओके, येतात. ओके. तर आता तू पर्सनल कन्सल्टेशन पूर्णपणे थांबवलंयस का? हो. आपली वेबसाईटच एवढी परिपूर्ण आहे, की प्रत्यक्ष माझ्याशी बोलायची गरजच उरणार नाही. बरं, बरं. अगदी प्रामाणिकपणे. ओके. कारण मी काय सांगते, दोष सांगते आणि उपाय सांगते. मी उपाय म्हणजे काय देते? यंत्र किंवा रुद्राक्ष. रुद्राक्ष देतेस. एवढ्या मोठ्या प्रमाणावर यंत्र आणि रुद्राक्ष उपलब्ध होतीलच असं नाही. रादर ते होत नाहीयेत उपलब्ध. माझी जी काम करण्याची पद्धत आहे ती उपाय बेस आहे. तुम्हाला प्रॉब्लेम आहे, तुम्ही उपाय करा आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळवा. बरोबर. कारण कोणताही प्रॉब्लेम हा उपायांशिवाय सुटत होत. नाही जनरली. आणि हे सर्व गोष्टी आता वेबसाईटवर उपलब्ध आहेत. येस. ओके. रुद्राक्ष यंत्राचे उपाय वेबसाईटवर नाहीयेत, कारण ते तेवढ्या मोठ्या प्रमाणावर उपलब्धच होत नाहीयेत. जे सगळे उपाय मी वेबसाईटवर व्हिडिओच्या माध्यमातून आणलेले आहेत. तुमच्यासाठी येणारा प्रत्येक उपाय हा 10 ते 15 मिनिटात होणारा आहे. अच्छा. आणि त्यासाठी तुम्हाला उपाय करण्यासाठी खर्च नाहीये. बरं. मग आता हे खरंच सोल्युशन खूपच हे छान आहे ॲक्चुअली वेबसाईटचं. हो. कारण मागच्या व्हिडिओ नंतर खूप तुला कॉल्स येत होते कंटिन्युअस आणि बऱ्याच जणांना वेटिंग 3-3 महिने हो. वेटिंग सुद्धा होतं. हो. तर ते प्रॉब्लेम्स असे असतात ना, की लगेच सॉल्व्ह झालेले पाहिजे असतात. एक्झॅक्टली. प्रॉब्लेम आला आणि लगेच बोलून किंवा करेक्ट. सोल्युशन पाहिजे असतं. लगेच उपाय पाहिजे हां, असतात. उपाय पाहिजे असतात. तर ही सर्व गरज आता आपल्या वेबसाईटवर सुद्धा हो. लगेच उत्तरं मिळणार आहेत त्याची. आणि आजकालचं जगच इतकं डिजिटलाइज हो, झालेलं आहे. खरंच आहे. मग म्हणजे आपण का मागे पडायचं खरंच आहे, यासाठी? खरंच आहे, आणि खरंच जर आहे आपल्याकडे पटकन सोय आहे सगळ्या सोल्युशन गोष्टींची. एक्झॅक्टली. तर आता हे सगळे वेबसाईटवर जे व्हिडिओ आहेत, उपाय जे सांगितलेस, ते सगळे पेड आहेत. हो.
म्हणजे मला हे पटतं ऍक्च्युली, कारण कुठलीही गोष्ट आपण फुकटमध्ये घ्यायची नसते. हे आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं आहे. तर काय त्याच्यावर सांगशील तू? मी कन्सल्टेशन फी घेत होते. तुम्ही असं समजा की ती माझी कन्सल्टेशन फीच आहे बरं. आणि मी त्या वेळेला जरी तुमच्यासमोर नाहीये डायरेक्ट, तरी हम्म. मी इनडायरेक्टली तुमच्या समोर आहे. कारण ते उपाय सगळे बरोबर, अ, तूच बोललीयस मीच त्या बोललेले व्हिडिओजमध्ये. आहे त्या व्हिडिओजमध्ये. आणि रुद्राक्ष काय किंवा यंत्र काय किंवा मी पूर्वी ज्या बंधनमुक्तीच्या प्रोसेसेस करायचे, प्रत्येकाला त्याची फी परवडते असं नाही. मग त्यांनी उपाय करायचेच नाहीत का? माझ्याकडे तेव्हा याचं कुठलंही सोल्युशन नव्हतं. अच्छा. आता ते सोल्युशन व्हिडिओच्या माध्यमातून आलेलं आहे, बरं. की तुम्ही डायरेक्ट उपाय करा. ओके. आणि आय एम 100% शुअर आपला पॉडकास्ट बघून जी लोकं ते उपाय करतील, त्यांना कळेल मी काय म्हणतेय ते. कारण तो अच्छा. सरप्राईज एलिमेंट जो आहे, ओके. तो तुमच्यासाठी काय येतोय हे मला माहिती नाही ना. बरोबर. जो नंबर सिलेक्ट कराल त्याच्यानुसार तुम्हाला तो उपाय मिळणार. हां, एक्झॅक्टली. बरोबर. आणि अगेन तुमच्यासाठी जो उपाय येईल, तो किती दिवसात तुमची इच्छा पूर्ण होईल किंवा किती फास्ट तुम्हाला रिझल्ट मिळतील, इट्स अप टू यू ओन्ली. ओके. हे व्यक्तिगतच आहे. अच्छा. काही दिवसात, काही महिन्यात तुम्हाला त्याचं उत्तर म्हणजे असं नाही की 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळायलाच पाहिजे किंवा उपायांचा रिझल्ट दिसायलाच बरोबर, पाहिजे. बरोबर. आणि विश्वासावर सगळ्या गोष्टी ते अवलंबून तर आहेच, आहेत. ते तर आहेच. 100% अगदी, अगदी. तुम्ही मनापासून किती तो व्हिडिओ बघताय, म्हणजे नंबर सिलेक्ट करण्यापासून अगदी. ते उपाय करेपर्यंत तुम्हाला जो उपाय येईल तो उपाय करेपर्यंत आणि उपाय केल्यानंतर सुद्धा, की मी हा उपाय केलेला आहे, हा उपाय माझ्यासाठीच आलेला आहे आणि ओके. मला 100% त्याचे रिझल्ट्स मिळणारच आहेत. ही हा विश्वास. पॉझिटिव्हिटी आणि हा विश्वास खूप खरंय, महत्त्वाचा खरंय, आहे. खरंय. कारण काय आहे ना, व्हायब्रेशनचा खेळ आहे सगळा. बरोबर. अगदी. तुम्ही किती पॉझिटिव्हिटी देताय, तेवढीच तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळणार आहे. नक्कीच. आणि जसं सुरुवातीला सांगितलंस, की प्रश्न बघताना कुलदेवतेचं स्मरण करून हो. आणि तिरुपती बालाजींचं स्मरण करूनच तुम्ही तो प्रश्न बघायचा. हो, हो. त्यामुळे ऑटोमॅटिक ती ऊर्जा किंवा ती पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळणारच आहे ते प्रश्न बघताना. प्रश्न बघताना मिळणार आहे. व्हिडिओमध्ये जो उपाय येईल, तो करेपर्यंत मिळेल. बरोबर. पण त्याच्यानंतर काय? हां. त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला सोल्युशन मिळेपर्यंत बरोबर. ती एनर्जी तुम्ही तुम्हाला टिकवणं टिकवायची. महत्त्वाचं आहे. खरंच आहे, खरंच आहे. जर तुमच्या मनात डाऊट आला, तर तुम्ही 2 पावलं परत मागे येणार आहात. उपाय करून झाले 1-2 महिने झाले किंवा काही दिवस झाले. अरे काय फरकच पडत नाही, असं होत नाही. पण उदाहरण देते. बरोबर. अरे फरकच पडत नाहीये. तुम्ही आलात परत 2 पावलं मागे. तुम्ही उपाय केलायत की नाही? बरोबर. तुम्ही तुमच्या देवाला स्मरून सांगा, की नाही मी उपाय केलाय. आत्ता मनात निगेटिव्हिटी आली, पण मी ती निगेटिव्हिटी पूर्णपणे घालवलेली आहे. मी आता परत पॉझिटिव्ह आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट या मुद्द्याच्या अनुषंगाने, तुम्ही एका गोष्टीसाठी एक उपाय जो तुम्हाला येईल, तो केल्यानंतर जर 1-2 महिन्यामध्ये फरक वाटला नाही, तर वेगळा नंबर क्लिक करून वेगळा उपाय बघू नका. अच्छा. कारण ब्रह्मांडाला तुम्हाला त्यावेळेला तोच उपाय द्यायचा आहे. ओके. बरं. आणि 1-2 महिने उपाय म्हणजे असं आत्तापर्यंत झालेलं नाहीये, की उपाय केल्यानंतर पुढचे काही महिने फरकच नाही पडला. काय होतं माहितीये, क्लिष्ट प्रश्न असतात खूप. त्याचे तुम्हाला ते प्रश्न 100% 1-2 महिन्यामध्ये सुटणारे नसतातच. जसं की कर्जमुक्तीचं. हो. कर्ज एवढं भलं मोठं असतं आणि 1-2 महिन्यात हे प्रश्न सॉल्व्ह होणारच नाहीयेत. एक्झॅक्टली. पण मग काय करायचं, एकतर पॉझिटिव्ह राहायचं आणि कर्जमुक्ती घ्या किंवा घरातली भांडणं घ्या, असे हे क्वेश्चन्स पण आपल्या वेबसाईटवर आहेत. बरं. पूर्वीच्या अनेक लोकांनी प्रश्न बघितलेले आहेत, त्यांना माहिती असेल. तर व्हिडिओच्या जोडीला तेही प्रश्न बघा. बघायचे. बरं. तुम्हाला 6 ते 8 महिन्यांच्या कालावधीमध्ये मार्ग मिळणार नाही असं होणार नाही. क्या बात आहे. ज्यांचा प्रश्न कर्ज किंवा पैसा न टिकणं ह्याच्याशी रिलेटेड असेल, त्यांना मी काय सांगते, की उपाय केल्यानंतर व्हिडिओतला उपाय करा आणि प्रश्न बघून तेही उपाय करा. हे एकत्र केल्यानंतर तुम्ही स्वतःला सवय लावा, की मी सेव्हिंग करीन. ओके. मी वायफळ खर्च करणार नाही. तुम्ही स्वतःला सुद्धा शिस्त लावणं तितकंच गरजेचं आहे. नक्कीच.
नाही, मग मग लोकं काय म्हणू शकतात, की "अरे, मला मार्गच मिळत नाहीये. उपाय करून झाला, पैसेच टिकत नाहीयेत. वायफळ खर्च थांबवलेत. बायको सांगते करू नका खर्च, तुम्ही ऐकताय." पैशाला बरोबर. पैसा लागणं, हे तुमच्या स्वतःच्या सुद्धा तितकंच हातामध्ये असतं. नक्कीच, नक्कीच. मग सो आता व्हाईस घरातले वर्सा असतं या सर्व गोष्टी. हां, घरातली भांडणं. घरातली भांडणासाठी इच्छापूर्तीचा उपाय समजा कोणी केला, तर तुम्हाला रिझल्ट मिळेपर्यंत तुम्ही शांत राहा. बरोबर. आणि तुम्हाला रिझल्ट दिसायला लागल्यानंतर 10% जरी फरक पडला, नक्कीच. तरी 10चे 20, 20चे 30 हे होणार आहेत. तोपर्यंत पेशन्स ठेवा. तोच महत्वाचा आहे या सर्व पेशन्स इज गोष्टींमध्ये. द की अँड खरंच. पॉझिटिव्हिटी इज द की. नक्कीच. ह्या 2 गोष्टी जर तुमच्या गाठीशी असतील, हम्म. कुठल्या 2 गोष्टी? पॉझिटिव्हिटी आणि पेशन्स. बरोबर. ह्या 2 गोष्टी जर तुमच्या गाठीशी असतील, तर तुमच्या स्वतःच्या स्वभावामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल होईल. आणि स्वभावामध्ये आमूलाग्र बदल झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की मी जो उपाय केलेला आहे, त्याचे रिझल्ट मला लवकर मिळायला लागलेत. खरंच आहे. तर सपोज कोणाला व्हिडिओ बघायचा असेल हो. वेबसाईटवरचा, तर त्यासाठी किती आपल्याला पे करावे लागतात? साधारण 1000 ते 2000च्या रेंजमध्ये आपण आत्ता फी ठेवलेली आहे. बरं. ही आत्ता ऑफर चालू आहे. हम्म. ऑगस्ट एंड नंतर कदाचित ह्याची फी वाढू शकते. बरं. ओके. आता पहिल्यांदाच मी हे व्हिडिओ आणलेले आहेत, हम्म. त्यामुळे आता सध्या महिनाभरासाठी ऑफर चालू आहे ओके, ओके. आपल्या वेबसाईटवर. ज्यांना कोणाला वेबसाईटवरचे हे व्हिडिओ बघायचे असतील, ही ऑफर चालू आहे तोपर्यंत लवकरात लवकर हे व्हिडिओ बघा आणि तुमचे प्रॉब्लेमचे सोल्युशन लवकर मिळवा. आता आपली वेबसाईट जे पहिल्यांदाच व्हिजिट करणार आहेत, त्यांनी आपली वेबसाईट कशी बघायची, खातं कसं तयार करायचं, त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. Googleला जाऊन greatanswer.in असं टाईप करायचं. मध्ये कुठेही स्पेस द्यायची नाही आहे, लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला समोर पेज दिसतंय. तुम्ही पहिल्यांदाच वेबसाईट व्हिजिट करता आहात, त्यामुळे तुम्हाला तुमचं खातं तयार करावं लागेल. तुम्हाला OTP यायला लागेल. सो खाते तयार करा, इकडे क्लिक करायचं. इकडे क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर जे दिसतंय, ते सगळे गोष्टी तिकडे फिल करायच्या. तुमचं नाव लिहायचं, तुमच्या WhatsAppचा नंबर लिहायचा आणि तुम्हाला पाहिजे तो पासवर्ड तिकडे सेट करायचा. एकदा पासवर्ड लिहायचा, खाली तो पासवर्ड रिपीट करायचा. त्यानंतर मी गोपनीयता धोरण आणि नियम व अटी मान्य करतो, इकडे क्लिक करायचं. हे क्लिक केल्यानंतर नोंदणी करायला क्लिक करायचं. नोंदणी करा आल्यानंतर टेक्निकल ग्लिचमुळे तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतं ते दिसू शकतं, पण हे फक्त टेक्निकल ग्लिच आहे. तुमचं खातं तयार झालेलं आहे. ओके म्हणायचं. आता तुम्हाला प्रश्न बघण्यासाठी स्क्रीनवर परत तुम्ही जो WhatsApp मोबाईल नंबर लिहिलेला आहे, तो लिहायचा. पासवर्ड तुम्ही जो सेट केलेला आहे, तो लिहायचा आणि लॉग इन करायचं. तुम्हाला OTP गेलेला असेल. तुमचं व्हेरिफिकेशन यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे. ओके म्हणायचं. परत एकदा जे डिटेल्स आहेत ते भरायचे. तुम्हाला 2दा किंवा 3दा तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्ही सेट केलेला पासवर्ड हा इथे लिहावा लागणार आहे. तुमची प्रायव्हसी मेंटेन होण्यासाठी आपली ही प्रोसेस आहे, म्हणून तुम्हाला 2 ते 3 वेळा तिकडे मोबाईल नंबर आणि पासवर्ड असा लिहावा लागणार आहे. तुम्हाला स्क्रीन दिसतेय. खाली जा. खाली जा. हां. इकडे प्रश्न आहेत. तर मयुरी, आपल्या greatanswer.in या वेबसाईटवर जर व्हिडिओ बघायचे असतील तर ते कसे बघायचे? सांगते. Googleला जायचं. तिकडे greatanswer.in हे टाईप करायचं. मध्ये कोणतेही गॅप ठेवायचे नाही. ओके. मग लॉग इन करायचं. 3 वरती ज्या लाईन्स दिसतायत तिकडे ओके. क्लिक केल्यावर लॉग इनला जायचं. माझं ऑलरेडी आहे. हां, मग तुझा मोबाईल नंबर WhatsAppचा आणि तू पूर्वी सेट केलेला पासवर्ड ओके. हे लिहायचं. आता इथे व्हिडिओ उपाय हां. आणि हे 4 व्हिडिओ आहेत. करेक्ट. 2 व्यक्तीत भांडणं लावण्याचा प्रभावी आता तुला उपाय. कुठला व्हिडिओ बघायचा आहे? ओके. मला जर नजर दोष जाण्यासाठी प्रभावी उपाय पाहिजे असेल, त्याला क्लिक कर. ओके. आता तुला जो नंबर वाटतोय त्या नंबरला क्लिक कर. इकडे इन्सफिशियंट बॅलन्स असं आलंय ना वॉलेटमध्ये. यू नीड मग- टू ऍड ॲटलिस्ट ₹1000 टू युअर वॉलेट टू व्ह्यू दिस व्हिडिओ. हां. ओके. म्हणजे ही फी आहे त्या अच्छा. व्हिडिओची. ओके. सो मी ती ओके. हां.
ओके करायचे. येस. आणि मग सो हे जाणार इन्स्ट्रक्शन्स गुगल पेवर जाणार. करेक्ट. जीपे, फोन पेला जाईल ते. ओके, ओके, रिडिरेक्ट होईल. ओके. त्या पद्धतीने करायचं. मग मी आता पे करू ना? ओके, मी आता इथे सो वॉलेट अमाउंट ॲडेड सक्सेसफुल. हां. आणि थांबायचं. आला तुझ्यासाठी जो व्हिडिओ आहे तो ओके. तिकडे आलेला आहे. बरं. मग तुम्ही तर आपण हा पूर्ण व्हिडिओ इथे पे केल्यानंतरच बघू शकतो. बरोबर. ओके. आता सांगते, तुम्हाला आता हा व्हिडिओ आता तुझ्यासाठी आहे. बरोबर. तुला आत्ता व्हिडिओ बघायला समजा काही कारणाने वेळ नसेल हां. किंवा तू व्हिडिओ बघितलास, पण तुला तो जो तुझ्यासाठी आलेला उपाय आहे तो नंतर करायचा आहे. हां. तुला जेव्हा वेळ होईल तेव्हा. बरोबर. मग काय करायचं? तर बॅकला जा. ओके म्हण. हां. तिकडे काय आहे ते. आता वरती 3 लाईन्सला क्लिक कर. हं, तिकडे माझ्या खात्याची माहिती आहे. हं. तिकडे क्लिक कर. खाली जा. तिकडे माझ्या खात्याची माहितीमध्ये दिसतंय बघ तुला. तुमची ऑर्डरला क्लिक कर. ओके. तुला तिकडे व्हिडिओ सो मला दिसला तिथे तुझा. काही कारणाने आपल्याला पूर्ण बघायला जमला नाही. सो त्यानंतर करेक्ट. थोड्या वेळाने बघायचं असेल तर करेक्ट, हा एक करेक्ट. ऑप्शन आहे. बरं. आता एक काम कर. एखादा प्रश्न सिलेक्ट कर. बॅक ओके. कर. परत इथे या 3 लाईन्सवर जा. हां. काय आहे पहिलं? माझ्या खात्याची माहिती, पेमेंट स्टेटस तपासा, प्रश्न आणि उपाय. प्रश्न आणि उपायाला जा. ओके. खाली जा. तुला पाहिजे तो एखादा प्रश्न बघ. ओके. नाही, त्याच्या खाली. हे खालचे. हां. रँडम कोणताही प्रश्न बघ. ओके. कुठला बघितला? प्रॉपर्टी विषयी प्रश्न. घे. प्रॉपर्टी विकली जाईल का? हां. अगेन It values जीपेला. 290. ओके. हां. जीपे किंवा फोन पे. कधी नेटवर्क इश्यूमुळे, टेक्निकल ग्लिचमुळे थोडासा वेळ लागतो. तर बॅक करू नका. काही सेकंद थांबा त्याच स्क्रीनवर. आला उपाय. हं. आता क्लोज कर. आता परत वरती 3 डॉटवर जा. हं. माझ्या खात्याची माहिती आहे. हं. तिकडे क्लिक कर. खाली जा. माझ्या खात्या माझ्या मागील ऑर्डर प्रश्न. हां, मागील मागील उपाय, प्रश्न. प्रश्न आणि उपाय पहा. क्लिक कर. तिकडे ओके. तू बघितलेल्या प्रश्नांची हां. उत्तरही आहेत बरं. आणि व्हिडिओ सुद्धा आहे. बेस्ट. म्हणजे काही कारणाने जर राहिलं असेल किंवा परत बघायचं असेल आपल्याला उत्तर काय आहे तर ते येस. इथे मिळू शकतं. येस. मस्तच. अशी ही आपली परिपूर्ण वेबसाईट आहे. Perfect. तर मयुरी खूपच छान इझी इंटरफेस असलेली ही वेबसाईट आहे. म्हणजे जे तुझ्याकडे प्रॉब्लेम्स घेऊन येतात म्हणजे पर्सनल कन्सल्टेशन तू ज्यांना द्यायचीस त्यांना ॲक्च्युअल या वेबसाईटवर गेल्यावर तू भेटल्याचाच भास होणार आहे. हो, म्हणजे हो. एक पर्सनल कन्सल्टेशन मिळाल्याचाच एक भास अगदी. होणार आहे. अगदी, सो एक अगदी. परिपूर्ण वेबसाईट ज्याला आपण म्हणतो ती ही आहे. आहे. ओके. येस. सो मस्तच आणि छान तू सांगितलंस या वेबसाईटबद्दल. तर मी आणि पंकज मंत्री दादांनी तिरुपती बालाजींच्या आशीर्वादाने आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानातून ही वेबसाईट आणलेली आहे तुमच्या सगळ्यांसमोर. तर जरूर या वेबसाईटचा लाभ घ्या. आणि जरी मी वैयक्तिक फोनवर कोणाशीही बोलू शकत नसेन तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी बोलल्याप्रमाणेच तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्सचं सोल्युशन या वेबसाईटच्या माध्यमातून घ्या. आय एम 100% शुअर की तुम्हाला माझ्याशी बोलल्यानंतर जे समाधान मिळतं तेच समाधान तुम्हाला या व्हिडिओच्या उपायांच्या माध्यमातून नक्की मिळेल. आणि जरूर तुमचे रिव्ह्यूज कळवा. येस. धन्यवाद. धन्यवाद मयुरी. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा आणि पियू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. धन्यवाद.